नमस्कार. डिजिटल गुन्हेगारी दिवसेंदिवस गंभीर समस्या निर्माण होत चाललेली आहे आणि मोठमोठ्या व्यक्तींना डिजिटल अटक अशा स्वरूपाची प्रोसेस जी आहे ती आता हे डिजिटल गुन्हेगार अवलंब करताना दिसत आहे आणि जवळपास 400 कोटी रुपयाचा या डिजिटल अटकच्या माध्यमातून उच्च शिक्षित लोकांना गंडवण्यात आलेला आहे. उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर असतील, अभियंते असतील, मिलिटरीतला ऑफिसर असेल, या सगळ्यांना त्याच्यामध्ये अडकवण्यात आले आणि ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. सर्वप्रथम या अशा स्वरूपाच्या डिजिटल गुन्हेगारी जी आहे ती गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि सर्व नागरिकांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं आवाहन करेल, जेव्हा केव्हा अशा स्वरूपाचे डिजिटल गुन्हेगारीचे प्रकार जेव्हा घडतात त्यावेळेस सतर्क राहिलं पाहिजे की तुमच्या नावाने पार्सल आलेलं आहे, तुमच्या नावाने अशा स्वरूपाचे मनी लॉन्ड्रिंगचे तुमच्या अकाउंटवरनं झालेलं आहे. असं जेव्हा केव्हा तुम्हाला फोन येतो आहे तर त्यावेळेस किंवा तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो नंबर वापरून अशा स्वरूपाची कारवाई केली गेली आहे किंवा आधार संदर्भाने काही फोन्स येतात, त्यावेळेस पहिल्यांदा एक काम केलं पाहिजे की जो काही कॉल येतो आहे त्या कॉलचा टायमिंग हा किती वाजेचा आहे. साधारणतः 10 वाजेच्या आत जर का कॉल आले असतील तर फ्रॉड आहेत असं समजावे. त्यानंतर संध्याकाळी उशिराने कॉल आले असतील ते फ्रॉड आहेत अशा स्वरूपाचे समजावेत. आणि जेव्हा केव्हा अशा स्वरूपाचे कॉल्स तुम्हाला येतील त्यावेळेस सर्वसामान्य लोकांना मी आव्हानात्मक अशा स्वरूपाचे सूचना देईल की तुम्हाला आलेले कॉल जे आहेत त्यांना स्पष्ट शब्दात सांगा की मी बँकेत येतो आणि ते सगळं चौकशी करतो. तुम्ही एखाद्या ऑफिसरमधनं म्हणजे ईडीच्या ऑफिसमधनं फोन करता आहोत किंवा अजून बाकीचे कुठल्या CIDच्या ऑफिसमधनं फोन करता आहोत अशा स्वरूपाचं त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे ना, मी येतो तुमच्या ऑफिसला, तुम्ही माझा पत्ता द्या, मी त्या ऑफिसला येतो. अशा स्वरूपाच्या जर का तुम्ही त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली तर त्यातनं ते मग अशा समस्या ज्या आहेत त्या समस्या करणार नाही, अशा स्वरूपाची तुम्हाला फसवणूक करणार नाही. म्हणजे समजा 9 वाजता सकाळी 9 वाजताच तुम्हाला बँकेतनं फोन येतो आहे अशा स्वरूपाचं भासवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 9 वाजता कुठली बँक उघडते हो? बँक तर साधारणतः 10 वाजेनंतर उघडतात. मग हा कुठला कॉल असू शकतो? असे साधं लॉजिक जे आहे ते लॉजिक वापरण्याची गरज आहे आणि त्यामुळे या समस्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल स्वरूपाचं गुन्हेगारी जे आहे ते गुन्हेगारी होताना दिसत आहे. सतर्क राहणं हाच त्यामागचा एक उपाय आहे. डिजिटल स्वरूपाच्या अशा स्वरूपाची समस्या किंवा अशा स्वरूपाचे प्रश्न तुमच्यासमोर आले असतील तर त्यावेळेस सर्वप्रथम तुम्ही त्यांना उत्तर काय देत आहेत याच्या आधाराने ही समस्या जी आहे ती समस्या निर्माण होऊ शकते आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे इश्यूज ते घेऊन येतात. म्हणजे तुमचा BSNLचा नंबर आहे आणि तो BSNLचा नंबर आता व्हेरीफाय करायचा आहे, असे सगळे प्रश्न जे आहे ते फोन्स येण्याची शक्यता आहे. एकच उत्तर द्यायचं, BSNLमधनं असेल, SBIमधनं असेल किंवा वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेस ज्या आहेत त्यांच्यामधून फोन असेल तर त्यांना म्हणायचं की मी त्या ऑफिसला येतो, मग माझी चौकशी करा. अशा स्वरूपाची कुठल्याही स्वरूपाची माहिती जी आहे ती माहिती तुम्ही या माध्यमातून डिजिटल जे काही गुन्हेगार आहेत त्यांना पुरवू नये. म्हणजे तुमचा कार्डचा नंबर असेल, पिन असेल किंवा अजून बाकीचे सगळे त्यांना म्हणायचं येस मी येतो तुमच्या ऑफिसमध्ये. जोपर्यंत अशा स्वरूपाची उत्तरं तुम्ही देत नाही त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती जो आहे तो व्यक्ती आपल्याला याच्या कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता आहे किंवा नाही हे त्यांना लगेच कळतं आणि त्यामुळे अशा स्वरूपाची डायलॉग जे आहे ते डायलॉग तुम्ही कसं त्यांच्याशी करतात यामुळे त्यांना ही व्यवस्थित म्हणजे मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत ही सगळा पैसा जो आहे तो पैसा एका अकाउंटला ट्रान्सफर करतो आहोत वगैरे तुमचा जो काय व्यवहार जो झालेला आहे
तो मनी लॉन्ड्रिंगचा दिसतो आहे आणि त्यातला तुमचा सगळ्या अकाउंटमधचा पैसा जो आहे तो सरकारी खात्यात जमा करतो आहेत, अशा स्वरूपाचे फोन्स जे आहेत ते फोन्स आले आणि त्यांना असं उत्तर द्यायचे की ठीक आहे ना, सरकारी खात्यात पैसे राहिले काय आणि माझ्या खात्यात पैसे राहिले काय, कुठलीही स्वरूपाची समस्या निर्माण होत नाही, मी तुमच्या सगळ्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे, परंतु फोनवर नाही. पहिलं स्पष्ट अशा स्वरूपाचं उत्तर दिलं पाहिजे की मी फोनवर तुमच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही, मी तुमच्या ऑफिसला येतो आहे. मनी लॉन्ड्रिंगची केस माझ्या अकाउंटमधनं झाली आहे ना, ठीक आहे ना, तर मी प्रत्यक्ष त्या ऑफिसला येतो, बँकेत येतो, सगळं बँकेचे स्टेटमेंट काढतो आणि मग तुमच्या ऑफिसला येतो उद्या, अशा स्वरूपाचं उत्तर त्यांना द्यायला शिका. नागरिक हो, हे जोपर्यंत आपण अशा स्वरूपाचे जागरूक अशा स्वरूपाचं नागरिक बोलतो आहोत, अशा स्वरूपाचं तुमचं टॉकिंग जे आहे, बोलणं जे आहे होत नाही, तोपर्यंत ही समस्या जी आहे ती गंभीर होत जाणार आहे. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जे आहे ते मोबाईल नंबरच्या संदर्भाने अनेक फोन्स जे आहे ते फोन्स तुम्हाला येण्याची शक्यता आहे, तर त्यालाही योग्य ते उत्तर दिलं पाहिजे. प्रश्न काय विचारतो आहे, वेळ काय आहे आणि साधारणतः तुमचा आधार आणि मोबाईल नंबर याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. ड्रग्स पार्सल आले म्हणजे पार्सल आलं आणि ते पार्सल आम्ही एअरपोर्टवरती चेक केलं, अशा स्वरूपाची पण प्रश्न जे आहे ते प्रश्न तुम्हाला सांगितले जातात. अशा स्वरूपाची सूचना जी आहे ते ड्रग्स त्याच्यामध्ये आहे, पार्सलमध्ये ड्रग्स आहेत, अशा स्वरूपाच्या सूचना. घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. पार्सलमध्ये ड्रग्स आहेत ना, ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही ते पोलीस स्टेशनला ठेवा आणि पोलीस जे आहे ते पोलीस येतील, मी चौकशीला तयार आहे, अशा स्वरूपाच्या सूचना द्या ना. ड्रग्स आले असेल काय हरकत नाही ना, की अशी धमकी जे आहे ते धमकी देण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न होत असतो. आणि वेगवेगळे अशा स्वरूपाचे प्रश्न म्हणजे तुमच्या पासपोर्ट साईजचे फोटो आहेत त्या याच्यामध्ये, त्याचबरोबर तुमचे क्रेडिट कार्ड आहे, त्याचबरोबर कपडे आहेत आणि ड्रग्स आहे, लॅपटॉप आहेत, अशा स्वरूपाचं तुम्हाला पार्सल आलं आहे. त्याच्यात अशा स्वरूपाची सगळ्या स्वरूपाची ही वस्तू ज्या आहेत त्या अशा ते दाखवतात. त्यावेळेस आपण सर्वसमावेशक जागरूक नागरिक या नात्याने उत्तरं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ही सगळी फसवणूक जी आहे ती फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे. आणि म्हणून जागरूक नागरिक असल्याचं तुम्ही प्रयत्न करा. एकूण सगळं जे काय आहे ते कुठला नंबर आहे, कसा केव्हा येतो आहे, हे सगळं विचारपूर्वक ही जर का केलं तर यातनं समस्या जी आहे ते समस्या होण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळेस ज्यांच्याकडे अवैध स्वरूपाची संपत्ती आहे त्यांना अधिक टार्गेट केलं जात आहे. त्याच्या मनामध्येही ज्यांच्याकडे अवैध स्वरूपाची संपत्ती आहे त्यांच्या मनामध्ये त्याबद्दल शंकाच असते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बँकेच्या अकाउंटमध्ये ती ठेवलेली असते आणि त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की ही संपत्ती जी आहे ती संपत्ती कधी काळी म्हणजे उघडकीला येऊ शकते आणि मग सरकारी जे आहे ते सरकारचं त्याच्यावर नियंत्रण येऊ शकते. अशा स्वरूपाची भीती मनामध्ये असताना मग ते असं हे शोधतात सिस्टमॅटिकली. अशा स्वरूपाची हे अवैध स्वरूपाचे कॉल्स तुम्हाला येत राहणार आणि त्याला तुम्ही योग्य ते उत्तर व्यवस्थित दिले नाही तर मग समस्या जी आहे ती समस्या येऊ शकते. लखनौमधील एक डॉक्टर न्यूरोलॉजिस्ट या डॉक्टर रुचिका टंडन यांना अशा स्वरूपाचा कॉल्स आला आणि डिजिटल अरेस्ट करण्यात आलं. म्हणजे तुम्हाला आम्ही तुमच्या घरामध्येच अरेस्ट करतो आहोत अशा स्वरूपाची एकूण सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था करण्यात आली. तुम्ही कुठेही जाऊ नका. तुमचं जे काय आहे घरातलं असणारं जे काही CCTV कॅमेरा आहे त्याचे फुटेज त्यांच्या कंट्रोलमध्ये जातात आणि मग ते तुम्हाला घरातच राहण्याच्या सूचना देतात. आणि हे जर का तुम्ही पाळलं नाही तर मग त्याच्यासाठी तुम्हाला एवढे पैसे जे आहे ते पैसे ट्रान्सफर करावे लागतील. हे पैसे जे आहे ते पैसे आम्ही सरकारी खात्यामध्ये ट्रान्सफर करतो आहोत. अशा स्वरूपाची सूचना जी आहे ती सूचना
दिली जाते. नोएडामध्ये निवृत्त मेजर जनरल NK धीर यांनाही अशा स्वरूपाचं डिजिटल अरेस्ट करण्यात आलं आणि त्यांना 2 कोटी रुपयेचा गंडवण्यात आलं. बँक खात्यात ट्रान्सफर जे आहे ते ट्रान्सफर त्यांनी करून घेतले. राजस्थानमधील अशा स्वरूपाची पिलैनी येथील राजस्थानचे बिट्स पिलैनी येथील प्राध्यापक जे आहेत त्या प्राध्यापकांना अशा स्वरूपाचा फोन आला आणि डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आलं आणि त्यातही त्यांना त्यांच्याकडचे बरेचसा पैसा जो आहे तो पैसा जवळपास 7 कोटी रुपये ट्रान्सफर जे आहे ते ट्रान्सफर त्यांना करून घेतले, त्यांच्याकडनं करून घेतले. भोपाळमध्ये 66 वर्षीय निवृत्त प्राध्यापक म्हणजे हे सगळे जे का केस बघितली की एक डॉक्टर आहे, न्यूरोलॉजिस्ट, त्यानंतर मिलिटरीमधला रिटायर ऑफिसर आहे, त्याचबरोबर बिट्स पिलाईमधला प्राध्यापक आहे आणि अजून अशा स्वरूपाचे सगळे जे काय आहे उच्च शिक्षित अशा लोकांना या डिजिटल अरेस्टमध्ये टार्गेट केलं जात आहे. आणि हे यापासून वाचायचं असेल तर तुम्ही सिस्टमॅटिकली अशा स्वरूपाची जे काही मीडिया माध्यमं आहेत, ते फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा व्हॉट्सअप असेल, याला विचारपूर्वक रिप्लाय जो आहे तो करावा लागेल. कोणाला आपण रिप्लाय करतो आहे, तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन आलेली असेल, माहिती आलेली असेल आणि ती रिप्लाय करता आहेत, एखादा मेसेज फॉरवर्ड करता आहेत, तुमच्या संदर्भात एखादा कॉल आलेला असेल, तर हे सगळं करत असताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल की आपण नेमकं हे फसवलं तर जात नाही ना. अशा स्वरूपाची विचार जो आहे तो तुम्ही केला तर त्यातनं नक्कीच तुम्ही सुरक्षित राहू शकतात असं मला वाटतं. थांबूयात. नमस्कार.